नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करण्यात आली, तसंच घरात येऊन मारण्याची धमकीही देण्यात आली. इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं फोनवरून त्यांना धमकी दिली. इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलेलं आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजली. ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या 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 दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका ऐका. ब्राह्मण इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर. गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. हॅलो. हा, तुझ्या साले हरामखोर, रेकॉर्ड कर, रेकॉर्ड. तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना, तुझी टाकीन, लक्षात ठेव. पोलिसांना येऊन ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव. श्रीरामानं तुला किती मारेल बघ. परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव. तुम्ही साले लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो. तर साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेतली आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेल्या या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि त्यानंतर पोलिसांकडून इंद्रजित सावंतांचा जबाबही नोंदवण्यात आला आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरटकरनं, त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं. ब्राह्मणांचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे, याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे. त्यांनी स्वतःचं नाव प्रशांत कोरटकर सांगितलेलं आहे, एवढाच फिर्यादीमध्ये उल्लेख आहे. या सगळ्या तांत्रिक विश्लेषणामध्ये जर सायबरच्या त्याचं नाव आढळून आलं किंवा तोच व्यक्ती आढळून आला तर त्याला ताब्यात घेतला जाणार आहे. निश्चित त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान पोकळ धमक्यांना घाबरत नाही असं इंद्रजित सावंतांनी म्हटलेलं आहे. धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं शिवरायांचा अपमान केला असून त्याच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केलेली आहे. तर आपण कुठलीही धमकी दिलेली नाही असं प्रशांत कोरटकर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे. माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना, वक्तव्य या उन्मादी व्यक्तीने व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले. पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ, हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या, छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे. आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला. पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा कोळसा कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे.
तर वळूया पुढील बातमीकडे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेवरून अमोल कोल्हेंनी खळबळजनक दावा केलाय. संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा आपल्यावर दबाव होता असा खुलासा अमोल कोल्हेंनी केला. मात्र या मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती असंही अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हेंचा हा मोठा दावा आहे. संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा दबाव होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर शरद पवारांनी दबाव न टाकल्याची कबुली देखील अमोल कोल्हेंनी दिलेली आहे. संभाजी मालिकेचा जो शेवट होता तो दाखवण्याबाबत दबाव होता असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. किंवा या शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या आईला बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा की जर हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं, तुम्हाला ते पाहावंसं वाटलं असतं का? हा फार महत्वाचा प्रश्न. आणि त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी, या विकृत मानसिकतेविषयी खरोखर चीड, संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं. छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं. कशासाठी पाहायचं होतं? हा आनंद मिळणार होता तुम्हाला. यानंतर एक राजकारणातली महत्वाची बातमी. सामच्या या बातमीवर खुद्द जयंत पाटलांनीही शिक्कामोर्तब आज केलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुप्त भेट झाली. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास बावनकुळेंच्या बंगल्यावर जवळपास 1 तास ही बैठक झाली. या भेटीवेळेस भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या. खुद्द जयंत पाटील यांनी देखील या भेटीबाबत कबुली दिलेली आहे. काल संध्याकाळी 7:50 यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली. महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही. ती सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. 25 मिनिटं भेट चालली. त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही. बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळाचे 4-5 जण होते. तर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीच्या यादीमध्ये 16 जण फिक्सर्स हे शिंदेंच्या मंत्र्यांचे आहेत. त्यांची नावं माझ्याकडे आहेत. मात्र 16 दलालांची नावं फडणवीसांनी जाहीर करावी असं आव्हान आता संजय राऊतांनी दिलं आहे. कालच फडणवीसांनी मंत्रालयातील फिक्सर्सना थारा देणार नसल्याचा इशारा दिला होता आणि त्यावरून आता राऊत यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही. आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा. फिक्सरची जी नावं आहेत ती शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळं. तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत. 13 शिंद्यांचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गट आहेत. शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनंतर आता राज्यमंत्री योगेश कदमांनी देखील ठाकरे गटावर निशाणा साधला. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेट कार्ड असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जायचं असं योगेश कदमांनी म्हटलंय. तिकीट वाटपासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते.
परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची. त्यानंतर अनेक असे शिवसेनेचे तिथे नेते मंडळी आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला आणि अनेक शिवसैनिकांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये ह्याच कारणामुळे अनेक शिवसैनिकांनी शिवसेना देखील सोडली. आणि म्हणून मला वाटतं आज अशा गोष्टी जेव्हा बाहेर येतात त्यावेळेला याच्यामध्ये तथ्य असल्याशिवाय अशा गोष्टी बाहेर येत नसतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये भारत विरुद्ध सामना सुरू असताना काही समाजकंटकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या आणि या प्रकरणी मालवणच्या आडगाव भागातल्या परप्रांतीय भंगार व्यावसायिकाची बांधकामं प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं पाडली आहेत. संतप्त नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कारवाईचं स्वागत केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना दुबईमध्ये खेळला गेला आणि हा सामना सुरू असताना मालवण शहरातील आडवण भागातल्या भंगार व्यावसायिकानं भारताच्या विरोधात घोषणा देत पाकचं समर्थन केलं होतं आणि यावरून मालवणमध्ये वातावरण तापलंही होतं. बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करतायत. संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस उलटले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. यासह मस्साजोगवासियांच्या 7 प्रमुख मागण्या आहेत. सरकारनं 2 दिवसांमध्ये या मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. यामध्ये मी नाही तर पूर्ण गाव आणि आमचं पूर्ण कुटुंब या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि इथे आज विविध गावाहून सुद्धा लोक सहभागी आहेत या आंदोलनामध्ये. माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्यासोबत नाही आहेत, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या. आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मस्साजोगवासियांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोगवासीय आक्रमक झाले होते आणि त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. तर नेमक्या या मस्साजोगवासियांच्या काय प्रमुख 7 मागण्या आहेत त्या पाहूयात. केसचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून 6 आरोपी करा. फरार आरोपी कृष्ण आंधळेला लवकरात लवकर अटक करा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवा. वाशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा CDR तपासून त्यांना 6 आरोपी करा. आरोपींना फरार करण्यास मदत करणाऱ्यांनाही 6 आरोपी करा. पोलिसांनी कळंबकडे मृतदेह नेण्याचं षडयंत्र कुणाच्या सांगण्यावरून रचलं याची चौकशी करा. तर मस्साजोग इथं सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेंनी शिंदेंचं कौतुक केलेलं आहे. कपामध्ये टाकले असते, टांगड्याला धरून आपलेले असते झाडाझाड कुंकडे बी. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक राहू ही तिरस्कारासारखी वागणूक आहे. तिरस्कारासारखी देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. सरकार सोबत असून न्याय नाही. पाठ कशी तोपटायची इतकी दुर्दैवी वेळ. ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर. 3 महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक बी 6 आरोपी नाही आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्कारात लक्षात येतो किती तिरस्कार आहे. अरे बाबा मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चलून द्यायचे. वळूया पुढील बातमीकडे. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये यावेळेस शिवार्पणमस्तू हे नृत्य सादर करणार आहे. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केला आहे. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगराचेंगरीचाही धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच अशी माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त मनोज थेटे यांनी दिली. तसंच या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाची परवानगी मिळाल्याचा दावाही थेटेंनी केलेला आहे.
राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे. आज मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो. तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का? आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. पालखी मार्ग देखील सुसज्ज करण्यात आलेला आहे. अघोर नृत्य देखील त्या पालखी मार्गामध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जे आहे हे दरवर्षीप्रमाणे साजरे केले जातात. या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील सारेगमपचे लिटर चॅम्प जे आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता. त्याच्या मागच्या वर्षी निल्याद्री कुमार यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता. याच अनुषंगाने या वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे. प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा. या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे.